कृष्ण निजला निवांत, आठवली त्याला राधा. राधेला केले जादूने जिवंत, जणू काही झाली त्याला प्रेम बाधा. समोरून आली रुक्मिणी, कृष्णास सई राधास पाहे. डोळे झाले लाल लाल, म्हणे कृष्णास मी सोडून जाये. कुठे गेली रुक्मिणी कुणास बाई ठाऊक, कृष्ण भटकतोय शोधत तिला, होऊन व्याकुळ भाऊक. पोचला बाई कृष्णा तरी चंद्रभागेच्या, त्यात दिसली रुक्मिणी दिंडीत रवण्यात पंढरीच्या. कृष्ण म्हणतोय रुक्मिणीस, पण ती चिडलेली फार. म्हणतोय कसा अग रुक्मिणी, कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार. रुक्मिणी चिडलेली फार, त्यात कृष्णास आठवे भक्त एकत्वर. नाव त्याचे पुंडलिक, लय गुणाचं ते पोर. पुंडलिक करतोय आई बाबाची सेवा, ठेवून उभा कृष्णाला विठेवर दारी. वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली, विठेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती झाली. 28 युगे झाली लांब उभी रुक्मिणी रुसवात धरी. अवघ्या भूमंडळाचा संसार पाहत विठ्ठल उभा विठेवरी. भूमंडळ म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणीस आई. तर बोला जय जय विठो बारख माई, जय जय विठो बारख माई.